नमस्कार, मी नीता सुर्वे, प्रमाणित योग शिक्षिका, फॅट लॉस मोटिवेशनल स्पीकर, फेस योगा इन्स्ट्रक्टर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया ऋतुजा ताईंची वेट लॉस जर्नी। डिलिव्हरीनंतर वाढलेलं वजन त्यांनी कशा प्रकारे कमी केलं, या वाढलेल्या वजनामुळे त्यांना किती त्रास होत होते, डॉक्टरांनी त्याने काय सल्ला दिला आणि त्यांनी कसं स्वतःवरती काम केलं। तर चला त्यांची वेट लॉस जर्नी त्यांच्या तोंडूनच ऐकूया। नमस्कार, माझे नाव ऋतुजा चौगुले, राहणार सावर्डे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। माझे वजन डिलिव्हरीनंतर खूप वाढले होते। माझे वजन 71 किलो झाले होते। मला खूप त्रास व्हायचा। माझे ओटीपोटात दुखायचे, गुडघे दुखायचे, थकवा जाणवायचा। मग मी डॉक्टरांच्याकडे जायचं ठरवलं। मग डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर मग त्यांनी सोनोग्राफी वगैरे केली, नंतर रक्तलघवी वगैरे चेक केली। मग 2 दिवसांनी आम्ही गेलो तर रिपोर्ट सगळे निगेटिव्ह आले। मग डॉक्टरांना मी विचारलं काय करायचं, मग कशामुळे मला त्रास होतोय काय। तर डॉक्टर म्हटले तुम्ही पहिला वजन कमी करा, तुमचं वय कमी आणि वजन जास्त झाले। मग आम्ही नंतर घरी आलो। मग घरी चर्चा वगैरे केली, मग काहीच प्रॉब्लेम वगैरे नाही, काही नाही। रिपोर्ट सगळे निगेटिव्ह आहेत, तरी पण दुखते। मग मी वजन कमी करण्यासाठी यूट्यूबला व्हिडिओ पाहायला सुरुवात केली। त्यात मला नीता ताईंचे व्हिडिओ पाहायला मिळाले। मी त्यांचे सर्व व्हिडिओ पाहिले। त्यात त्यांनी सांगितले नैसर्गिक पद्धतीने व तुमचे वजन कमी होऊ शकते। मला त्यांचे व्हिडिओ पाहून असे वाटले की आपले पण वजन कमी होऊ शकते। नंतर त्यांच्या व्हिडिओमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला होता, मग मी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाले। नीता ताईंनी काही नियम घालून दिले होते, ते मी फॉलो केले। जसं की इंटरमिटेंट फास्टिंग, डिटॉक्स ड्रिंक, 32 वेळा चावून खाणे, एक्सरसाइज, तेलकट पदार्थ मी पूर्ण बंद केले होते, गोड पदार्थ पूर्ण बंद केले होते, बाहेरचं खाणे बंद केले होते। अशा प्रकारे माझे हे रुटीन चालू ठेवले आणि 2 महिन्यात माझे 5 किलो वजन कमी झाले। मग मला खूप आनंद झाला। वजन कमी झाल्यामुळे माझा थोडाफार त्रास कमी झाला। एवढ्यावरच न थांबता मग माझे वजन आणखी कमी करण्यासाठी मी नीता ताईंच्याकडून डाएट प्लॅन घ्यायचं ठरवले। मग मी 3 महिन्यांचा डाएट घेतला। मग त्यांचा डाएट प्लॅन एवढा खूप छान होता। त्यांच्या 3 महिन्याच्या डाएटमध्ये माझे 7 किलो वजन कमी झाले। त्यांचा डाएट प्लॅन खूप छान होता। डाएट चालू असताना मला अशक्तपणा, थकवा वगैरे काही जाणवला नाही। माझ्या पोटावरील चरबी कमी झाल्यामुळे माझ्या पोटातही दुखायचं कमी झालं, माझे गुडघे दुखायचे कमी झाले, माझ्या पायावरची सूज कमी झाली। हे सर्व नीता ताईंमुळे शक्य झाले। अजून 4 ते 5 किलो वजन कमी करून मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करेन। माझ्या आयुष्यात हा बदल फक्त नीता ताईंमुळे झाला नाही तर वजन कमी करणे खूप अवघड गोष्ट आहे। मला या वेट लॉस जर्नीमध्ये खूप चांगला अनुभव आला। नीता ताईंमुळे माझे पूर्ण आयुष्यच बदलून गेले। माझ्यासारखे ज्या महिलांना जास्त वजनामुळे त्रास होत असेल त्यांनी नीता ताईंचे मार्गदर्शन घ्यावे। नीता ताईंचे हे व्हिडिओ पाहून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा ही माझी विनंती आहे। नीता ताई, मी खूप लकी आहे की मला तुमचे योग्य मार्गदर्शन मिळाले, त्यासाठी मी तुमचे खूप आभारी आहे। थँक्यू नीता ताई। तुम्हाला सुद्धा जर घरात राहून वजन कमी करायचं आहे आणि ते सुद्धा नैसर्गिक पद्धतीने, नैसर्गिक पद्धत म्हणजे काय, योग्य व्यायाम आणि योग्य आहार करून, याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जायचं। नीता सुर्वे सर्च केल्यावर तुम्हाला एक प्लेलिस्ट म्हणून ऑप्शन दिसेल, तर तिथे बरेचसे व्हिडिओ आहेत वजन कमी करण्यासंबंधी, ते अभ्यासायचे आणि सुरू करायची तुमची फॅट लॉस जर्नी। आणि या प्रवासात तुम्हाला माझ्या मार्गदर्शनाची गरज हवी असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता। शिवाय जेव्हा तुम्ही वेट लॉस जर्नी सुरू करता
तेव्हा बऱ्याच वेळात त्यात सातत्य राहत नाही. म्हणजे 1 महिना करणार, बरेच काही प्रॉब्लेम आला तर सोडून देतो, परत कधीतरी आठवतं, वाटतं करावं, करतो. तसं इनकन्सिस्टन्स म्हणजे सातत्य राहत नाही. जर तुम्हाला सातत्य ठेवायचं असेल, एक मोटिवेशन हवं असेल, तर माझा फॅट लॉस मोटिवेशन ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता, जो की फ्री आहे. त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअप करा. फक्त व्हॉट्सअप करायचं आहे. फोनवर बोलायचं असल्यास आपण त्याची वेळ नंतर निश्चित करूया. तुम्हाला व्यायाम आणि योगाचे क्लास लावायचे असतील, वैयक्तिक डाएट प्लॅन बनवून घ्यायचे असतील, बॅचेस जॉईन करायचे असतील, जे की पेड प्रोग्राम आहेत, त्यासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता.